रामकृष्ण हरी माऊली, मी तुमची श्रावणी। आज आपण अशा वारीत जाणार आहोत जी पालखी जाताना तर पायी जाते, पण याचं वैशिष्ट्य असं की येताना सुद्धा ही पायीच येते। आजची सकाळ धाराशिव मधून सकाळचे 6 वाजले आणि पटकन रिक्षा पकडली आणि निघाले। आजींना सुद्धा पालखीच्या दर्शनासाठी यायचं होतं। थोडंसंच पुढे गेलो आणि पालखी भेटली। उतरल्या आधी श्री क्षेत्र शेगावीचे योगी गजानन महाराजांचे दर्शन घेतले। धाराशिव मधली सगळी माऊली बाबांच्या भेटीला येतात। पालखी धाराशिव मध्ये आदल्या दिवशी मुक्कामासाठी येते आणि दुसऱ्या दिवशी साधारण 5च्या दरम्यान पुढे प्रस्थान करते, ती तुळजापुराच्या दिशेने। अशा रांगोळ्या काढून इथल्या माऊली बाबांचे आणि वारकऱ्यांचे स्वागत करतात। प्रत्येक जण आपल्या परीने होईल ती सेवा देतात। गावातली मंडळी पालखीची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यामुळेच पालखी मार्गात अनेक गावांमधून भक्त पालखीच्या भेटीसाठी येत असल्याने थांबे घेत पुढे येते। धाराशिव ते तुळजापूर हे अंतर साधारण 21 ते 23 किलोमीटर आहे। या वारीचे वैशिष्ट्य असे की ह्यांची शिस्त, चालत असताना देवाचे नामस्मरण, स्वच्छता हे वारकरी बाबांनी जे शिकवले त्याचे आजही पालन करतात। सकाळी नाश्ता 7च्या दरम्यान पुलाजवळ होतो। इथली सगळी वारकरी शिस्तीतच नाश्ता करतात। पुढे पालखी वडगाव सिद्धेश्वरकडे प्रस्थान होते। वाटेत तसं गावातली बरीच माऊली वारकऱ्यांच्या सेवेसाठी अन्नदान करतात। हा भगवा ध्वज दिसला म्हणजे पालखी वडगाव सिद्धेश्वर इथे पोहोचली। इथे पालखी साधारण 9च्या दरम्यान येते। या गावातली मंडळी पालखीच्या दर्शनासाठी अतिशय भक्तिभावाने येतात। या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व वारकरी आणि त्याचबरोबर तिथे राहत असलेल्या गावकऱ्यांसाठी दरवर्षी जेवण असते। सकाळी जेवण 9ला सुरू झाले की संध्याकाळपर्यंत असते। इथून उपाशी कोणी जात नाही। हे केवळ एका वर्षापुरतं मर्यादित नसून दरवर्षी जेवणाचा मोठा महाप्रसाद इथे असतो। इथे थोडी विश्रांती घेऊन पालखी पुढे प्रस्थान करते। कितीतरी गोड माऊली अशी सेवेसाठी थांबलेली असतात। माऊली म्हण अजून जरा म्हण, माऊली म्हण मोठ्यानं म्हणा आवाज उठाळ। फिरते बघ, ताईकडे बघ, इकडं ताईकडे बघा, वाजून दाखव तुझा डाळ। वाजून दाखव। बात मध्ये राघव अलीकडे जी बात मध्ये व्यवस्थित। हा अश्व बाबांचा। मान्यता अशी आहे की या अश्वावर बाबा स्वतः आरूढ होतात। समाधान हॉटेल जवळ पालखी साधारण 2च्या दरम्यान येते। इथे पालखीची सर्व फुले बदलली जातात। त्या दरम्यान फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असते। तुळजापूर इथून काहीच अंतरावर असल्याने आईच्या भेटीसाठी सगळे इथे फ्रेश होऊन पुढे प्रस्थान करतात।
फायनली पालखी 4च्या दरम्यान तुळजापुरात येते आणि इथला सोहळा पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात. अशा प्रकारे आई तुळजाभवानी आणि गजानन बाबांची भेट होते. आणि पालखी आजच्या दिवशी तुळजापुरातच मुक्काम करते. अशी असते धाराशिव ते तुळजापूरची शेगावी दिंडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय गजानन.